मिरजेत आश्रममधील मुलींचे स्थळ दाखवतो म्हणून लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक। आश्रमामध्ये गेल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस, संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलिसात तक्रार। पाठक आश्रमचे सचिव डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी। मिरजेत अनाथ आश्रममधील मुलींचे स्थळ दाखवण्यासाठी लग्नाळू तरुणांकडून एका भामट्याने पैसे घेऊन फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आलाय। विनायक देशमुख असं भामट्याचं नाव असून पाठक आश्रममधील मुलींची स्थळ दाखवतो म्हणून गेट पास नावाखाली प्रत्येक लग्नाळू तरुणांकडून 6,000 रुपये घेतले। जेव्हा आश्रममध्ये स्थळ पाहण्यासाठी तरुण आले त्यानंतर फसवणूक झाल्याचं उघडकीस आले। धाराशिव, मुंबई, सिंधुदुर्ग, कराड येथील 7 ते 8 जणांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। याबाबत पाठक ट्रस्टतर्फे पत्रकार परिषद घेऊन भामट्या विनायक देशमुख या व्यक्तीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती डॉक्टर मुकुंदराव पाठक आणि पाठक ट्रस्टचे संचालक यांनी दिली आहे। यावेळी या भामट्याच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर महिलेनं पैशाची मागणी केली। पाठक ट्रस्टचे बोगस ID कार्ड बनवून भामटा लग्नाळू तरुणांचे फसवणूक करत आहे। पाठक आश्रमामध्ये बाळाच्या जन्मापासून ते 7 वर्षापर्यंतची मुली आहेत। स्थळ दाखवतो म्हणून पैशाची मागणी करून फसवणूक करत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी केलं आहे। श्रीकांत कुलकर्णी, पाठक ट्रस्ट अनाथाश्रम वृद्धाश्रम या संस्थेचा सचिव म्हणून काम बघत आहे। गेल्या काही दिवसामध्ये आमच्या अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की आमच्या संस्थेचा नावाचा, आमच्या संस्थेच्या पदाचा दुरुपयोग करून काही समाजकंटक लोकांनी समाजातील विवाह इच्छुक असणाऱ्या मुलांचा फसवणूक करून त्या संदर्भामध्ये पैसे गोळा करण्याचा, संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा फसवणूक झालेल्या काही लोकांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधलेला होता। त्यांचे आम्ही नाव पत्ते घेतलेले आहेत। त्याच पद्धतीप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही रितसर तक्रार नोंदवलेली आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो की स्पेसिफिकली ह्या संदर्भामध्ये किंवा अशा प्रकारचे कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा कुठलेही व्यवहार संस्थेच्या प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय कोणी करू नयेत। दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या गोष्टी आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने याची सखोल चौकशी करावी आणि जी ही मंडळी बोगस काम करतायत किंवा ही समाजकंटक जे समाजामध्ये अशी बिघाचं काम करतायत, ह्या प्रवृत्तींना आणि ह्या कृतींना आळा घालावा असं आम्ही संस्थेच्या सर्वांना विनंती करतो। साधारण उस्मानाबाद जिल्हा, तुळजापूर, कोकणामधला काही भाग, मुंबईतला काही मंडळी, ही मंडळी आपल्या संस्थेमध्ये आली होती। साधारण एक नंबर त्याच्यामध्ये आहे। एक त्यांनी बनावट व्हिजिटिंग कार्ड तयार केलेला आहे। संस्थेचा लोगो पण त्यांनी छापलेला आहे। त्या ह्याच्यामध्ये एक देशमुख नावाची कोणतरी व्यक्ती आहे। त्या व्यक्तीशी संपर्क साधला असताना त्या फोनवरती एक कोणतरी महिला बोलती आणि गेट पासचे पैसे किंवा तुम्हाला मुली दाखवण्याचे पैसे म्हणून 6,000 रुपये किंवा ह्या रेंजमध्ये अशी पैशाची मागणी केलेली आहे। काही लोकांनी त्यांना पैसे दिलेले पण आहेत आणि त्या लोकांना मुलगी दाखवतो, मी संस्थेमध्ये आहे, तुम्ही संस्थेमध्ये भेटायला या, असं गेल्या 15 दिवसामध्ये 2 वेळा प्रकार झाले आणि जवळजवळ 7 ते 8 मंडळी आणि त्यांच्याबरोबरची काही त्यांचे सहकारी किंवा त्यांचे नातेवाईक हे आपल्या संस्थेमध्ये आले होते। त्यांनी संपूर्ण त्या गोष्टी आम्हाला दाखवल्या आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सगळी गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दिल्या आणि त्यांची फसवणूक झालेली आहे हे त्या लोकांचे मी निदर्शन आणून दिलं आणि पोलीस निदर्शन आणून दिलं। पण स्थानिक पोलिसांचं म्हणणं असं आहे की ही जी मंडळी आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी आपापल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या चौकशी करण्यास पोलिसांना असं सांगावं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या आलेल्या सगळ्या मंडळींना त्या पद्धतीने सहकार्य करून त्यांना पण आवाहन केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।